चिकन किमा उंडे, चिकन सूप आणि चिकन कलेजी पेठा. मित्रांनो, आता आपण चिकन किमा उंडे या व्हिडिओतल्या तिसऱ्या पार्टमध्ये आलो आहे. फायनल पॉईंटला येण्याआधी मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की कलेजी आणि पेठा आपल्याला शिजवून घ्यावा लागतो. तो आपण या पद्धतीने शिजवून घेतो आहे. या कालवणाला आलेला रंगच पहा तुम्ही. ब्युटिफुल कलर, अतिशय सुंदररित्या तुपाचा तवंग. सगळे मसाले वाटून घेतले. मसाले काय काय घातले मी तुम्हाला सांगितलं होतं. खोबरं आपण तळून घेतलेलं होतं, कांदा आपण फ्राय मस्त तुपात करून घेतला होता, टोमॅटो, मिरची, लसूण, कोथिंबीर, अद्रक आणि गरम मसाला, मटन मसाला, त्यानंतर मग काळं तिखट, असं सगळं मिश्रण. आता हे सगळं उकळले. कालवण ऑलमोस्ट रेडी झाले. बऱ्यापैकी सगळे आयटम शिजलेले आहेत. आणि मग आता आपण मुख्य रेसिपी चिकनचा खिमा उंडा या कालवणात अलगद सोडतो आहे. अशा पद्धतीने आपल्याला एक एक अलगद सोडायचे आहेत. एक एक टाकताना मी तुम्हाला दाखवतो, जेणेकरून हे खिमा उंडे तुटले नाही पाहिजेत. तुम्ही जेव्हा सर्व करणार आहात तेव्हा त्या खिमा उंडा मस्तपैकी चमच्यानी तोडून त्याचा आस्वाद घेत खाणाऱ्याला खाता आला पाहिजे. या बाबतीत विशेष सांगण्यासारखं म्हणजे हे खिमा उंडे तुटू नयेत म्हणून बऱ्याच ठिकाणी कॉर्नफ्लोअर किंवा डाळीचं पीठ वापरलं जातं. नॉर्मली हे कालवण सगळीकडं तेलात केलं जातं, पण आपण तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपण साजूक तुपात आज आपण हे खिमा उंडे बनवतो आहे. तुपाची टेस्ट थोडी निराळीच असते. दुसरं म्हणजे जर तुम्हाला पीठ वापरायचं नसेल, म्हणजे ज्या पद्धतीने आत्ता आपण बनवतो आहे त्या पद्धतीने जर तुम्हाला करायचे असतील तर सगळं मॅरिनेट केलेले खिमा उंडे तुम्हाला फ्रीजमध्ये साधारण 2 ते 3 तास तरी ठेवावे लागतील. तेव्हा मग त्याला तो घट्टपणा येतो आणि मग तुम्ही असे अलगद उचलून त्या कालवणात टाकू शकता. याला शिजायला जास्त वेळ लागत नाही, कारण हा चिकनचा खिमा आहे. तुम्हाला गोळे टाकताना, आता हे डब्यात आम्ही ठेवले म्हणजे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी ठेवले होते. एखादा तुटतोय असं वाटलं तर त्याचा लगेच तुम्ही बॉल तयार करू शकता आणि व्यवस्थित तुम्ही ते पहा. त्या कालवणाला जसजसं उकळी फुटते तसतसं सगळा कलर बघा त्याचा. म्हणजे व्हिडिओ संपेपर्यंतसुद्धा कदाचित तग धरणं मुश्किल होईल इतकं तोंडाला पाणी सुटतं आहे. या खिमा उंड्याचा आस्वाद तुम्हाला वाटेल की प्रवी एकटाच घेतो आहे का, पण मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला आहे माझा. ट्राय टू कॉल मी सो दॅट आय विल टेल यू द ॲड्रेस आणि डेफिनेटली तुम्ही यावं. अशी मजा 4 लोकांनी मिळून करण्यात वेगळा आनंद असतो. स्वतःच बनवून स्वतःच खाणं ही प्रवृत्ती तसं पाहिलं तर माणुसकीला सोडू नये. त्यामुळं आपण नक्की येऊ शकता. त्याचा मी मुद्दाम कलर तुम्हाला दाखवतो आहे पहा. आणि त्याचा तुपाचा जो तवंग जमा होतो आहे साईडला, तोही तुम्हाला पाहायला मिळतो आहे. 50-60 जवळपास एखाद्या किलोमध्ये 40 खिमाचे बाउल तुम्ही बनवू शकता. साईज साधारण आत्ता मी तुम्हाला फोकस करतो तेवढा साईज. कोणत्याही पद्धतीने कॉर्नफ्लोअर किंवा पीठ न वापरता या साईजचे तुम्ही उंडे बनवू शकता. 4-5 लोकांच्या कुटुंबाला 1 किलोचे खिमा उंडे. अर्थात थोडा हा वेगळा आयटम, प्रत्येक माणूस छानपैकी याच्यावर ताव मारू शकतो. खूप सुंदर याची टेस्ट पाहिल्यावरच कळतं आहे. अर्थात तिखट मीठ हे ज्याच्या त्याच्या पद्धतीप्रमाणे ज्यानी त्यानी हे वापरायचं आहे.
मसालेसुद्धा खोबरं किती घालायचं हा प्रत्येक घरातल्या स्त्रीला अंदाज नक्की असतो. प्रत्येक मसाल्याचं प्रमाण एकच बघायचं आहे आपण की अतिरेक झाला नाही पाहिजे. कोणत्याही गोष्टीचा कोणत्याही रेसिपीला अतिरेक झाला तर ती रेसिपी चुकू शकते, त्याच्यातली खरी मजा निघून जाऊ शकते. या पद्धतीने आता टाकलेले उंडेसुद्धा हळूहळू त्या उकळीबरोबर छानपैकी शिजून येतात. पहा, जस्ट मी तुम्हाला अंदाज यावा म्हणून दाखवतो आहे. अशा पद्धतीने कालवण उकळत राहतं आणि ते न तुटता शिजत आहेत. आणि मग ह्याची मजा तुम्हाला मस्त घेता येते. हा आपण जे काही तळलेला मसाला वापरला आहे त्याचं हे सॅम्पल आहे. वाटीमध्ये मी जे दाखवतो आहे म्हणजे तळलेलं खोबरं, तळलेला कांदा, थोडंफार टोमॅटो, त्यामध्ये लवंग, दालचिनीची पूड, धणे जिऱ्याची पूड, असं सगळं हे संमिश्र मसाला आहे. ऑलमोस्ट आता सगळे उंडे आपण तयार केलेले टाकून झालेत. एकच लक्षात ठेवायचं की गॅस एकदम मोठा करायचा नाही आहे. उंडे अतिशय चांगले झालेले आहेत आणि कुठेही न तुटता व्यवस्थित तुम्हाला हे अशा पद्धतीने गोल गोल दिसत आहेत. मस्त आस्वाद घेता येणार आहे. साधारण त्याला 15 मिनटं अशाच मंद आचेवर आता आपण उकळणार आहोत. पहा, हे तूप कदाचित तेल तूप कमी खाणाऱ्यांना भीतीदायक वाटेल, पण असं काही नाही. जेव्हा तुम्ही हे कालवण हलवून सर्व करणार आहात तेव्हा इट इज इन प्रपोर्शन टू द क्वांटिटी ऑफ चिकन, कलेजी, पेठा, एव्हरीथिंग. त्यामुळं तसं काही घाबरून जाण्याचं कारण नाही. आणि एखाद्या सुट्टीच्या दिवशी असं मस्तपैकी चमचमीत, तुपकट, छान मस्त तुम्हाला आवडेल तशा चवीचे पदार्थ बनवून खाण्याने काय लगेच माणूस वरती जात नाही. हेही मी आवर्जून तुम्हाला सकारात्मकरित्या सांगतो आहे. आपण काय हे रोज बनवून खाणारा पदार्थ नसतो, त्यामुळं या पदार्थाचा कधीतरी कुटुंबियांच्या सोबत छानपैकी एकत्रात बसून गप्पा मारत, मोबाईल बाजूला ठेवून जर तुम्ही या पदार्थांचा असा एकत्रात आस्वाद घेत असाल तर ते तुम्ही कौटुंबिक जीवन खऱ्या अर्थाने जगताय असंच म्हणायला हरकत नाही. पहा, बारीकशा उकळीमध्ये या पद्धतीने हे किमाउंडे शिजत आहेत. मी मुद्दाम तुम्हाला क्लिअर पिक्चर यावं म्हणून दाखवतो आहे. हे बघा, या उकळीमध्ये हा किमाउंडा धरला आहे असा. त्याला जी काही ती उकळी लागते त्याच्याने तो आपोआप शिजतो आहे. आणि मस्तपैकी आता तर तुम्हाला लगेच तुम्ही जिथे असाल पुण्यात तिथून या, निघा, छानपैकी आपण मिळून जेवण करूया. 2 घास तुमच्याबरोबर खाण्यातसुद्धा मला नक्कीच मजा येईल. टाईल्सनी पण खाल्लं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, चिकन किमा उंडे, कलेजी पेठा याची सुरुवातीपासून हा 3ऱ्या पार्टचा व्हिडिओ. तुम्हाला तिन्ही व्हिडिओ सलग पहा. आवडल्यास दर्दी लोकांना, खवय्यांना नक्की पाठवा आणि त्यांना डिस्क्रिप्शनमधला माझा फोन नंबर द्यायला विसरू नका. आपल्याला आज नाही जमलं केव्हाही या, ॲडव्हान्स सांगा 1-2 दिवस. आपण तुमच्यासाठी सुद्धा सेम खिमा उंडे किंवा तुम्ही सांगाल ती इथं बनवलं जाईल, तुम्हाला सर्व केलं जाईल. थँक्स अ लॉट. ट्राय टू एन्जॉय each Saturday and Sunday with your own family.